हाय, कसे आहात सगळे? प्रिया स्लवली चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. काय झालं माहिती आहे, आज सकाळी ना मी चपाती केली, पण माझ्यासाठी नाही केली. मला कंटाळा आला, म्हटलं नको आज खायला, आज आपण पोटाला आराम देऊया म्हणून मी जरा फ्रुट्स खाल्ले, केळ खाल्लं, पपई खाल्ली. पण मला आता भूक लागली. आता म्हटलं काय करायचं, तर एकटीच आहे ना, बाकी सगळेच गेलेले आहेत. तर मी म्हटलं रवा उत्तप्पा करूया. पण तो रवा, दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो संपले. आता मला खाली जावंच लागणार आहे आणायला. हां, तर सांगायचं का, मी प्रोफेशनल लाईफच्या गोष्टी शेअर करत नाही, तर तिथे मी जिथे काम करते तिथलं कधी शूट करत नाही, कारण ते मला योग्य वाटत नाही. हे माझं पर्सनल चॅनल आहे, ज्याच्यामध्ये मी त्याच्या व्यतिरिक्त मी कशी आहे हे मी तुम्हाला सांगत असते. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी जिथे काम करते तिथलीच मंडळी ती माझ्या घरी येणार आहे, ती माझ्या खूप जवळची आहे, त्यांच्याने माझे खूप ऋणानुबंध आहेत. मग मी त्यांची वाट बघते, तर ते मी तुम्हाला शेअर करू शकते, कारण आता तो भाग संपलेला आहे. आता त्यांचं आणि माझं बॉन्डिंग जी माझ्या अगदी माझ्या काय म्हणतात ना, खूप माझी खास अशी आहे, ती माझ्या जीवाच्या अगदी जवळ आहे, ज्यांच्यावर माझी माया आहे, त्यांची माझ्यावर माया आहे, प्रेम आहे. आणि आज दिवस पण खूप खास आहे ना माझ्यासाठी. हो, प्रत्येक दिवस आपला खास असतोच, पण आजचा दिवस स्पेशल आहे आणि मी त्यांची वाट बघते. तोपर्यंत म्हटलं आता ब्रेकफास्ट करूया आणि थोडं मग खाली पण जाऊन यायचंय. मला ठरवलेलं आज फक्त फळांवर राहायचं, पण नाही, भूक लागलीच शेवटी. आणि पटकन काय करणार, तर म्हटलं तर चला रवा पटकन दही घालून भिजवला, थोडा कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची वगैरे टाकली आणि आता म्हटलं पटकन एकच खाते, म्हणजे पोटाला थोडा आधार होईल ना. तर आणि हे कसं झटपट होतं, रवा दही तर आपल्या घरी असतंच ना. हा हा, मस्त बघा, गरम गरम उत्तप्पा खाते आणि मार्केटमध्ये खाली जाऊन येते, काहीतरी खायला वगैरे घेऊन येते. त्यांची वाट बघत होते, ती मंडळी आलीच. गँग आली आमची, गँग. मी थंड पाणी ठेवत नाही. नवीन आलाय, वर्गामध्ये आलाय. हा होता ही आमची 10th सगळी मुलं आहेत. ही माझ्याकडे एवढीशी असल्यापासून शिकवत होती. मी तुम्हाला म्हटलं ना, आज माझ्याकडे स्पेशल गेस्ट येणार होते. माझे स्पेशल गेस्ट आहेत आजचे. आज माझा वाढदिवस आहे, खास त्यांनी लक्षात ठेवून ही मुलं आलेली आहेत मला भेटायला. दरवर्षीच ते माझा वाढदिवस लक्षात ठेवतात, कारण आमचं ना नातंच असं आहे. शिक्षक विद्यार्थी तर आहेच, पण त्या पलीकडचं पण आहे. एक मोठी बहीण, एक त्यांची आई, एक मावशी, एक मैत्रीण, अशी सगळी नाती जपत जपत हा प्रवास त्यांचा आणि माझा झालेला आहे. आणि मला खूप कौतुक वाटतं. माझ्या मुलासारखीच आहेत, आकाशसारखीच आहे ती सगळी. आणि मनमोकळेपणाने ती माझ्याशी बोलतात. आणि आता ती 10वी पासून पुढे जाणार आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं आता आपण शाळानं बाहेर जाणार, आपल्या मॅडमना भेटावं, म्हणून ते आठवणीने इथे माझ्या घरी आलेत. फोन केला, मी म्हटलं होतं तुमचा अभ्यास वगैरे बघा, शुभेच्छा मला फोनवर दिल्या तरी चालतील, पण ते ऐकले नाहीत, हट्टीपणा केला. आता काय करणार, म्हटलं चला या. तर गप्पा रंगल्या आहेत मस्त आमच्या. या मेन काय म्हणतात, आमचा मॉनिटर वर्गाचा आलेला आहे. बस बस बसा ना, तुम्ही पण बसा. मी नको नको मामी. स्नेहल तिला शोधत होतो मी. स्नेहल कुठे अडकलेली?
खरं तर यांना मी किती वेळा रागवले होते, ओरडले होते आणि प्रेमही तेवढंच केलं होतं. पण आणि आज ते माझा वाढदिवस लक्षात ठेवून इथे आले. खरंच मला भरून आलं. आणि हीच तर आपल्या कामाची पावती असते किंवा आपण केलेल्या कामाचं समाधान यातच मिळालं मला. नको नको म्हणत असताना त्यांनी हे सगळं करायचं ठरवलं. आता काय त्यांचा हट्ट मी मोडू शकत नाही. त्यांना वाटतं आता आमची भेट पुन्हा होईल की नाही. म्हटलं अरे होणार, मी येणार नक्की तुम्हाला भेटायला. मेणबत्ती फुकायची नसते, करायची नाही म्हणून म्हटलं मेणबत्ती लावू नको, आयुष्य फुकल्यासारखं होतं. अरे नाही हे असं गाणं आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवसाला म्हणायचो ना. मी त्यांना शिकवलेलं त्यांच्या अजून लक्षात आहे. सुख, सुख म्हणजे काय तर हेच तर खरे सुख आहे. हाच तर खरा आनंद आहे. हेच तर खरं जीवनाचं सार्थक आहे. हे छोटे छोटे क्षण आपल्याला जीवनात खूप समाधान देतात आणि खूप पॉझिटिव्हिटी देतात आणि आपलं पुढचं कार्य आपल्या हातून चांगलं घडावं याची प्रेरणा पण देतात. आज इथे प्रोफेशनलिझम नाही तर आज इथे वेगळं नातं आहे आमच्या सगळ्यांमध्ये. खुल गया रहस्य, एवढे दिवस लपून ठेवलं, कळलं सगळं माझं. छान वाटलं, मस्त वाटलं. सगळ्यांनी मला भरू नका, माझं वजन वाढेल. टीचर एका दिवसाने काय नव्हतं. स्वप्ने झाली पुरी, लढलो आणि जिंकलो मी, वाटेच्या वाटवरी, दुश्मन मी आज मला, केक कटिंग झालं. मुलांना भूक लागली होती. त्याच्यासाठी डिश तयार केल्या दिल्या. पण खायच्या आधी आम्ही प्रार्थना म्हणायचो की त्यांच्या लक्षात होती. त्यांना माहिती आहे इथे आल्याच्या नंतर सुद्धा हे आपल्याला करावं लागणार. मी म्हटलं अरे असं काय, माझा तुम्हाला धाक नाही. आता तुम्ही करू शकता, मोठे झालात तुम्ही सगळे. तर मस्त छान वाटलं. त्यांनाही बरं वाटलं, मलाही खूप बरं वाटलं. थट्टा मस्करी गप्पा चालल्या होत्या. खुश होते सगळे. आता निघायची वेळ झाली. मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी दिलेली प्रेमाने भेट स्वीकारली. व्यवस्थित जा, मला फोन करा पोचल्यावर. बाय 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 बाय. छान वाटलं. भेटू. आता अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा. मंडळी निघून गेली. आज शर्मिलाने बिर्याणी बनवली. हॉटेलिंग वगैरे काही नाही. बऱ्याच दिवसांनी आता नॉनव्हेज खायला मिळणार ना. गणपतीनंतर आज पहिल्यांदाच बनवले. आणि आता घरगुती कार्यक्रम तो आहेच की. बाकी आज पूर्ण दिवस सेलिब्रेशनच चालले. खरंच या गाण्याप्रमाणे खरंच मी भाग्यवान आहे. मला घरी बाहेर सगळ्यांकडून इतकं प्रेम मिळते, आपुलकी मिळते. याच्यापेक्षा काय हवं आणखी. Happy birthday, dear mom. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. अरे या गोंधळात व्हिडिओच्या फोटो सेशन राहिलंच की करायचं. तर छान फोटो काढले आकाशसोबत. आणि आकाशसोबत माझे जास्त फोटो नसतात, रोहनसोबत असतात. म्हटलं त्याच्यावर आज भरपूर फोटो काढणार आहे. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतात. पण जशी जशी ती मोठी होतात तसं ते आपला वाढदिवस साजरा करतात. गंमतच आहे ना ही सगळी. आकाशने स्पेशल माझ्यासाठी यावेळेला गिफ्ट आणलंय. म्हणजे अहो कडून पूर्वी मी गिफ्ट घ्यायची, आता इथून पुढे आकाशकडून घेणार आहे. थोडं असं
वाव, थँक्यू. अरे अजून पण काहीतरी आहे. येस. इतना सारा मेरे. काय धीर नाही, लहान मुलासारखं झालंय. लहान मुलाला कसं एक्साइटमेंट, आणि मला आवडतं बाबा गिफ्ट, पण किती मोठं झालं तरी आपल्याला गिफ्टची हौस असते. मला माझं लेकाने पडल्याला चालले. नाईस. छानच आहे चॉईस. अरे नॉर्मली जा का ते. अरे माझा हात तुला माहित झाला, परफेक्ट डाय. सुंदरच आहे, मला खूप आवडलं. संपलं का आता? पण परफ्यूम साठी असते. परफ्यूम पाऊच आहे. ओ परफ्यूम पाऊच. चला, आणि हा मेकअप साठी एक पाऊच नॉर्मल. आता तुम्ही मला फिरायला न्यायचं बरं का कुठेतरी, मग हे पाऊच वापरले जातील. थँक्यू थँक्यू थँक्यू. वेलकम वेलकम वेलकम.